नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा सर्वांचं स्वागत आहे. आपली जी एक सिरीज चालू केलेली आहे त्या सिरीजचं नाव आहे अंतिम वार आणि त्या अंतिम वार मधला आपला हा जो आहे आज आपल्याला बुद्धिमत्ता या सब्जेक्टचे दोन घटक बघायचे आहेत. पहिल्या नंबरचा घटक आहे कंपॅरिझन कोडिंग म्हणजे तुलनात्मक संकेतन आणि दुसऱ्या नंबरचा घटक आहे नातेसंबंध म्हणजे ब्लड रिलेशन. आणि हे दोन्ही घटक पेपरच्या दृष्टिकोनाने सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. ब्लड रिलेशन तर भयंकर जास्त इम्पॉर्टंट आहेत. तर ऍक्च्युली अशा टाईपचा प्रश्न हा ब्लड रिलेशन मध्ये विचारण्यात येतो. एकूण ब्लड रिलेशन मध्ये 3 प्रकार आहेत. हा जो प्रकार आहे हा कोडेड ब्लड रिलेशन म्हणजे नातेसंबंध आहेत. बट कशा स्वरूपात नातेसंबंध आहेत? कोड या स्वरूपात नातेसंबंध आहेत. आणि दुसरा जो प्रकार आहे दुसरा प्रकार त्या प्रकारात तो प्रकार पण मी तुम्हाला हा दुसरा प्रकार आहे. ए हे सी चे वडील आहेत. तिसरा प्रकार आहे एक पर्टिक्युलर एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला म्हणतो. म्हणजे हे 3 प्रकार मोस्ट इम्पॉर्टंट आहे ब्लड रिलेशन या युनिट मधले. पहिला जो प्रकार आहे हा प्रकार तर सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे आणि मुद्दा आहे की ऍक्च्युली ज्यावेळेस विद्यार्थी हे प्रश्न सोडवतात तर टाइमपास त्यांचा जास्त होतो. तुमचा टाइमपास मी नक्कीच कमी करून देतो. प्रत्येक डायग्राम काढावी लागते. ती डायग्राम तुम्हाला टुडे ऑनवर्ड्स काढण्याची गरज पडणार आहे. जर काढायचं झालं तर 1 किंवा 2 जास्तीत जास्त. आपल्याकडे ती जी मेथड आहे त्या मेथडचं नाव आहे ऑप्शन कॅन्सल मेथड. ऑप्शन कॅन्सल केल्यावर म्हणजे एकूण 4 ऑप्शन आहे. सपोज जर 3 ऑप्शन कॅन्सल झाले तर बाकीचा एक जो राहिला तो आपला उत्तरचा रोल प्ले करणार आहे. अगदी बरोबर. तर या टाईपच्या एक्झाम्पलला सोडवण्यासाठी ऍक्च्युली सुरुवात जी आहे हा प्रश्न म्हणजे कोडेड ब्लड रिलेशन. कोडेड ब्लड रिलेशनचा हा प्रकार आहे. तर ब्लड रिलेशन मधला कोडेड ब्लड रिलेशन. कोडेड ब्लड रिलेशन मध्ये सुरुवात जी आहे पूर्ण प्रश्न वाचत नाही बसायचं. डायरेक्टली काय करायचं, या ठिकाणी ओ हा एल चा मुलगा आहे हे कोणत्या ऑप्शन मध्ये दर्शवितो कोणत्या ऑप्शन मध्ये? आपल्याला एकूण 4 ऑप्शन आहे. पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा. ओ हा मुलगा आहे म्हणजे ओ चा जेंडर मेल आहेत. अगदी बरोबर. पुरुष आहेत मग पुरुष आहे तर ओ या ठिकाणी या ऑप्शन मध्ये जर इथे जर पाहिलं तर ओ हा एंड मध्ये आलेला आहे. मग एंड मध्ये आलेला आहे. ह्या ज्या व्याख्या आहेत ह्या व्याख्या समजून घेणं गरजेचं आहे. ए प्लस बी म्हणजे ए हा बी चा भाऊ आहे. ए वजा बी, ए ही बी ची बहीण आहे. ए गुणिला बी, ए ही बी ची पत्नी आहे आणि ए भागीला बी, ए हे बी चे वडील आहेत. राईट. प्रत्येक व्याख्यामध्ये ए डिफाईन केलेला आहे बट बी डिफाईन नाही आहेत. म्हणजे याचा अर्थ काय होतो? ए हा बी चा भाऊ आहे बट बी ए चा बहीण, भाऊ किंवा बहीण दोनपैकी काही पण होण्याची पॉसिबिलिटी आहेत. म्हणजेच या ठिकाणी इथे ओ चा जेंडर डिफाईन होणार नाहीत. पी निघेल बट ओ निघणार नाही. म्हणजे तिसऱ्या नंबरचा ऑप्शन कॅन्सल झालं. मग आपल्याकडे ऑप्शन किती राहिले? आपल्याकडे पुन्हा 3 ऑप्शन बाकी आहेत. मी पुन्हा ओवर जातो. इथे ओ वजा पी, ओ वजा पी वजाला बहीण म्हटलेलं आहे म्हणजे ओ चा जेंडर हे फिमेल राहणार आहेत. इथे ओ वजा वजा म्हणजेच बहीण. ओ महिला या ठिकाणी इथे पण ओ निगेटिव्ह, इथे पण महिला. या 2 ठिकाणी ओ महिला. पण आपल्याला ओ चा जेंडर जो आहे तो काय पाहिजे आहेत? तो पुरुष पाहिजे आहेत. म्हणजे पहिल्या नंबरचा कॅन्सल, दुसऱ्या नंबरचा कॅन्सल. उत्तर बरोबर चौथा नंबर. जबरदस्त टेक्निक आहे. या टेक्निकचा वापर करून तुम्ही शॉर्टकट मध्ये पाहिल्याबरोबर सोडवू शकता. आणि हा प्रश्न संयुक्त गट क मुख्य परीक्षा 2023 मध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. पुन्हा रिपीट करतो. कॉन्सन्ट्रेशन व्हिडिओ ॲज प्रमाणे तुम्ही कंटिन्यू करा आणि नक्कीच जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करायचं आहे आणि कमेंटच्या माध्यमातून जे काही तुम्हाला काही वेगळं जर वाटत असेल या सेशन मध्ये तर ते नक्कीच कमेंटच्या माध्यमातून तुमच्या भावना पोचवायच्या आहेत. ठीक आहे. पुन्हा रिपीट करतो. ऍक्च्युली म्हणजे काय केलं ते सांगतो मी तुम्हाला. ओ हा एल चा मुलगा आहे म्हणजे ओ चा जेंडर आहेत पुरुष.
ओचा जेंडर आहेत पुरुष. प्रत्येक वाक्यामध्ये पहिल्या व्यक्तीचं संबंध दिलेला आहेत, रिलेशन दिलेलं आहेत. बट दुसरा व्यक्ती म्हणजे पहिला व्यक्ती हा पुरुष आहे किंवा महिला आहेत हे सांगितलेलं आहे. बट दुसरा व्यक्ती हा बी, दुसरा व्यक्ती या ठिकाणी सांगितलेलं नाही आहे. मग या सिच्युएशन मध्ये हा जो आहे ओ तर हा दुसऱ्या जागेवर आहेत. मग दुसऱ्या जागेवर जर आहेत तर पी चा रिलेशन पी सांगितलेला आहे. बट ओ हा पुरुष आहे किंवा महिला आहेत हे कॅल्क्युलेट काढता येणार नाही. म्हणजे तिसऱ्या नंबरचा ऑप्शन कॅन्सल. त्याचप्रमाणे ओ वजा पी, ओ वजा एन. वजा म्हणजेच बहीण, बहीण म्हणजेच जेंडर जे आहे ते महिला असणार आहे. म्हणजे हा पहिल्या नंबरचा ऑप्शन कॅन्सल, नंतर दुसऱ्या नंबरचा ऑप्शन कॅन्सल, चौथ्या नंबरचा हे राईट उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पहिल्याचं राईट उत्तर ऑप्शन क्रमांक 14. याचप्रमाणे आता बघा हा दुसरा प्रश्न. पॅटर्न हाच आहे कोडेड ब्लड रिलेशन. मग कोडेड ब्लड रिलेशन जर सोडवायचं असेल तर तुम्हाला सुरुवात जी आहे जर आणि तर फॉर्मॅट मध्ये राहतो. जर आणि तर मध्ये टी ही पी ची मुलगी आहे. म्हणजे टीचा जेंडर महिला, टीचा जेंडर लिंग ज्याला आपण म्हणतो ती महिला असणार आहे. पहिल्या ऑप्शन मध्ये प्रत्येक दिलेल्या व्याख्या ज्या आहेत ए प्लस बी, ए डिफाईन आहेत, बी हे डिफाईन नाही आहेत. म्हणजे ए पुरुष आहे किंवा महिला आहेत हे दिलेलं आहेत, बट बी दिलेलं नाही आहेत. मग त्या सिच्युएशन मध्ये काय करायचं, टी जर एंड प्लेसवर आहे तो ऑप्शन कॅन्सल. इथे एंड प्लेसवर आहे, पहिल्या नंबरचा ऑप्शन कॅन्सल. दुसरा, तिसरा आणि चौथा. नंतर टी अधिकला बहीण म्हटलेला आहे, बट टी तर आपल्याला महिला पाहिजे आहेत. इथे महिला आहेत म्हणजे हा ऑप्शन येण्याची पॉसिबिलिटी आहे. तिसऱ्या नंबरच्या ऑप्शन मध्ये टी वजाचा अर्थ भाऊ. म्हणजे हा जो ऑप्शन आहे कोणत्या नंबरचा, तिसऱ्या नंबरचा भाऊ. आपल्याला टी पुरुष नाही पाहिजे आहे, टी महिला पाहिजे आहे. म्हणजे तिसऱ्या नंबरचा ऑप्शन कॅन्सल. चौथ्या नंबरच्या ऑप्शन मध्ये टी एंड प्लेसवर आहेत आणि एंड जसं बीचं जेंडर महिला आहे किंवा पुरुष आहे काढता येणार नाही, त्याचप्रमाणे टीचं पण आपल्याला काढता येणार नाहीत. पूर्ण ऑप्शन कॅन्सल झाले. दुसऱ्या नंबरचा ऑप्शन हा या प्रश्नाचं राईट उत्तर ठरतो. बरोबर आहे. हा पण एएसओ मुख्य परीक्षा 2021 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहेत. अगदी बरोबर. त्याचप्रमाणे नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3 तिसरा, कोडेड ब्लड रिलेशन. जर आणि तरच्या नंतरचं वाचायचं. सी ही ईची नात आहे म्हणजेच महिला. सी चा जेंडर जे आहेत महिला. आता सी महिला प्रत्येक दिलेल्या वाक्यात जो अर्थ दिलेला आहे त्या ठिकाणी हा पहिला व्यक्ती पुरुष आहे किंवा महिला आहेत हे आपण सांगू शकतो, बट दुसरा व्यक्ती सांगू शकत नाहीत. म्हणजे सी इथे एंड प्लेसवर आहे, हा ऑप्शन कॅन्सल. पहिल्या नंबरचा ऑप्शन कॅन्सल. सी इथे एंडिंग प्लेसवर आहे तर चौथ्या नंबरचा कॅन्सल. का बरं? कारण की जो एंडला जसं इथं एन चं जेंडर क्लिअर झालेलं नाही, पुरुष आहे किंवा महिला आहे, त्याचप्रमाणे पहिल्या ऑप्शन मध्ये सी एंड प्लेसवर आहे. सी चं जेंडर क्लिअर होणार नाही की सी महिला आहे किंवा पुरुष आहे, बट आपल्याला सी तर महिला पाहिजे आहेत. म्हणजे पहिल्या नंबरचं कॅन्सल. चौथ्या नंबरचं याच्यासाठी कॅन्सल कारण की सी कुठे आहेत, एकदम लास्ट मध्ये आहे. जे लास्ट मध्ये ते कॅन्सल होतात. इथे ई चं जेंडर काढू शकतो आपण, ई पुरुष आहे किंवा महिला आहेत, बट सी चं काढू शकत नाही. मग राहिले आपल्याकडे किती ऑप्शन? 2 ऑप्शन. सी आणि हा 6 सारखा जो सिम्बॉल दिसतो, या 6चा अर्थ आहेत मुलगा. 6चा अर्थ आहेत मुलगा, बट आपल्याला महिला पाहिजे आहे. म्हणजे कोणत्या नंबरचा राईट ऑप्शन? तिसऱ्या नंबरचा ऑप्शन राईट. कारण की ते सी 6ला म्हटलेला आहेत मुलगा, बट आपल्याला सी काय पाहिजे आहेत? महिला पाहिजे आहेत. कारण की इथे तर पुरुष होत आहे. तर 3 ऑप्शन कॅन्सल झाल्याच्या नंतर राहिलेला एक ऑप्शन आपला उत्तर असणार आहे. STI मुख्य परीक्षा 2021 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. नक्कीच तुम्हाला समजत असेल कारण की आतापर्यंत 3 एक्झाम्पल झाले आणि विदाउट युजिंग पेन आणि पेपर तुम्ही सोडू शकता. तिच्या तिथंच पटापट करू शकता कारण की डायग्राम काढण्याची तुम्हाला गरज पडणार नाहीत. बट ही टेक्निक बरोबर माहीत असायला पाहिजे, राईट. त्याचप्रमाणे नेक्स्ट प्रश्न क्रमांक 4
प्रश्न क्रमांक 4. जर डायरेक्ट तरवर याचं, जर तर एन हा एमचा मामा, एन पुरुष, एन पुरुष, एन पुरुष बरोबर आहेत. आता इथे जर पाहिलं तुम्ही सर एन पहिल्या ऑप्शन मध्ये पहिला, दुसरा, तिसरा, चौथा ऑप्शन, पहिल्या ऑप्शन मध्ये भागाकारचं चिन्ह आणि दिलेल्या प्रत्येक व्याख्यामध्ये पहिला व्यक्ती पुरुष आहे किंवा महिला आहेत हे सांगितलेलं आहे, बट दुसरा व्यक्ती पुरुष आहे किंवा महिला आहेत हे सांगितलेलं नाही आहे. एन भागाकार, भागाकार म्हणजेच भाऊ, तर पहिला ऑप्शन येण्याची पॉसिबिलिटी आहे. दुसऱ्या ठिकाणी एन च्या नंतर आहे वजा, वजा म्हणजेच बहीण, महिला नाही, एन आपल्याला पुरुष पाहिजे आहे, तर मी तिसरा चेक करत आहो बरोबर आहे, तर हा तिसरा कॅन्सल. दुसऱ्या ठिकाणी एन अधिक, अधिक चिन्हला भागाकारला भाऊ बरोबर आहे, अधिक चिन्हला आई म्हटलेला आहे, म्हणजे हा दुसरा ऑप्शन पण कॅन्सल. कारण की दोनही ऑप्शन मध्ये एन चा जेंडर, एनचं लिंग हे महिला आलेलं आहे, आपल्याला एनचं लिंग हे पुरुष पाहिजे आहेत. त्याच्यानंतर चौथ्या ऑप्शन मध्ये भागाकार आहेत. आता दोन ऑप्शन तर उत्तर येणार नाही, उत्तर तर एकच ऑप्शन. मग या सिच्युएशन मध्ये कोणता तरी एक ऑप्शनची डायग्राम तयार करायची आणि तयार केल्याच्या नंतर जर ते उत्तर मिळालं तर ठीक आहे, जर नाही मिळालं तर दुसऱ्या ऑप्शनला टिक करून द्यायचं. ही आहे जबरदस्त मेथड. मग जेणेकरून दोन ऑप्शन तर कॅन्सल झाले ना, बरोबर आहे की नाही. मागच्या एक्झाम्पल मध्ये आपण इथे पाहिलं तर इथे तर तीनही ऑप्शन कॅन्सल झाले, दुसऱ्या नंबर मध्ये पण 3 ऑप्शन कॅन्सल झाले, पहिल्या नंबरच्या उदाहरण मध्ये 3ही ऑप्शन कॅन्सल झाले. आपल्याकडे एकच ऑप्शन राहिला, पहिला, दुसरा, तिसरा, बट चौथ्या मध्ये आपण 2 ऑप्शन मध्ये येऊन अटकलेलो आहोत, थांबलो आहेत. तर या सिच्युएशन मध्ये कोणता तरी एका ऑप्शनची डायग्राम तयार करावी लागेल. त्या डायग्राम मध्ये जर उत्तर मिळालं तर ठीक आहे, नाही तर मग समोरचं जे आहे त्या ऑप्शनला टिक करून द्यायचं. अगदी बरोबर. आता पहिल्याचं मी डायग्राम तयार करतो. एन, एन भागाकार, एन पी चा ए आणि बी, इथे एन आणि पी. एन भागाकार म्हणजेच भाऊ, एन हा प्लस, एन प्लस, प्लस चिन्ह म्हणजेच पुरुष, हे रूल्स तुम्हाला तर माहित असणारच. मायनस चिन्ह म्हणजेच महिला, महिला. 2 जनरेशन असेल तर हे खालीवर, आणि एकच जनरेशन असणार तर या पद्धतीनं हे डबल जनरेशन, 2 पिढ्या झाल्या, इथे एकच पिढी झाली, भाऊ बहीण बरोबर आहेत. आणि त्याच्यानंतर पती पत्नी आल्याच्या नंतर इथे काय करायचं, हे अपोजिटरचं साइन द्यायचं. या डायग्रामचा हे बेसिक डायग्राम आहे, या पद्धतीचा वापर करून तुम्ही सोडवू शकता. राईट. एन पी चा भाऊ आहे, एन पी चा भाऊ आहे, बट पी एन चा कोण आहे ते दिलेलं नाही आहेत. राईट. त्याचप्रमाणे पी एल च्या मधात वजा चिन्ह आहे आणि वजाला बहीण म्हटलेलं आहे, म्हणजे पी एल ची बहीण आहे, तर समोर वाचावं लागेल. एल अधिकला आई म्हटलेलं आहे, एल ई ची आई आहेत, एल ई ची आई आहेत, ई खाली येणार. राईट. आणि त्याच्यानंतर ई ची, ई वजा, वजाला बहीण म्हटलेलं आहे, ई ही बहीण असणार, कोणाची बहीण, एम ची बहीण, बट एम पुरुष किंवा महिला येण्याची पॉसिबिलिटी आहे, पुरुष किंवा महिला, ते जेंडर दिलेले नाही. आता ही आई आहेत, एल आई आहे, आणि आईचा भाऊ म्हणजेच एम आणि ई यांचा मामा, सॉरी एन मामा. का बरं मामा? कारण की एम आणि ई हे भाऊ बहीण आहेत, जर प्लस राहिला तर भाऊ, ई तर बहीण आहे. एल आई आहेत, कोणाची आई, ई ची आई, आणि आईची ही बहीण आणि हा भाऊ, मग एल चा एम भाऊ आहे
आईचा भाऊ आपल्या आईचा भाऊ म्हणजेच आपला मामा नाही लागणार का जर आपण एमच्या जागेवर राहिलो तर? म्हणजे पहिल्या नंबरचा ऑप्शन हा राईट ठरतो. चौथ्या नंबरला सोडवायचं नाही, इथेच टिक करून समोरच्या उदाहरणाला सोडवायचं. पण जर त्या मेथडचा वापर केला तर दोन ऑप्शन कॅन्सल झालेला आहे, दोन मध्ये आपण अटकलो, एक सोडवायचं. जर उत्तर आलं तर ठीक, जर आलं नसतं तर मग दुसऱ्या नंबरला मी टिक केलं असतं बट सोडवलं नसतं, तो वेळ मी वाचू शकलो असतो. प्रश्न क्रमांक 5वा. प्रश्न क्रमांक 5वा, जर डायरेक्ट यायचं तरवर आल्याच्या नंतर आय जेची भाची आहे, म्हणजे आय भाची आहे तर आय महिला असणार, आय ही महिला असणार. राईट. दिलेल्या प्रत्येक अर्थमध्ये पहिला व्यक्ती जो आहे, एक्स हा पहिला व्यक्ती, तो महिला किंवा पुरुष हे डिफाईन आहेत आणि दुसरा व्यक्ती हे डिफाईन नाही आहेत. मग आय पहिल्या ऑप्शन मध्ये आय लास्ट मध्ये आहे आणि लास्टचं जेंडर काढता येत नाही कारण की अर्थ मध्ये तसं दिलेलं आहे. अगदी बरोबर. नंतर तिसऱ्या ऑप्शन मध्ये पण आय एंड प्लेसवर आहे तर पहिला ऑप्शन कॅन्सल, तिसरा कॅन्सल. दुसऱ्या आणि चौथ्यामध्ये आय गुणिला सी, गुणिला ला बहीण म्हटलेला आहे, म्हणजे दोन ऑप्शन, या दोन पैकी एका ऑप्शनला सोडवायचं. जर उत्तर आलं तर ठीक, नाही आलं तर दुसऱ्याला टिक करून द्यायचं. जर आलं तर त्याच ऑप्शनला, जर मी दुसऱ्याला सोडवलं आणि माझं उत्तर बरोबर आलं तर मी दुसऱ्याला टिक करेल, जर नाही आलं तर मग त्या सिच्युएशन मध्ये चौथ्याला मी बिंदास टिक करून देणार. राईट. ठीक आहे, तर मी दुसऱ्या नंबरला सोडवतो, दुसऱ्या नंबरच्या ऑप्शनला सोडवतो. मी डायग्राम तयार करतो. आय गुणिला सी, गुणिला म्हणजेच आय ही सी ची बहीण आहेत, आय ही सी ची बहीण आहेत, एकच जनरेशन. त्याच्यानंतर सी आणि एनच्या मधात वजा आहे, वजाला भाऊ म्हटलेला आहे. सी एनचा भाऊ आहेत आणि एन आणि जेच्या मधात अधिक चिन्ह आहेत आणि त्या अधिक चिन्हला मुलगी म्हटलेला आहे. एन ही मुलगी आहे. कोणाची मुलगी आहे? जेची मुलगी आहे. तर जे आई किंवा बाबा असू शकतो, या तीनही व्यक्तीचा. आपल्याला काय म्हटलं होतं? आय ही जेची भाची आहेत, आय ही जेची भाची नाही आहेत, या ऑप्शन मध्ये मुलगी आहेत, मुलगी आहे. अगदी बरोबर. हा आता तुम्हाला तुमच्या कन्फर्मेशन साठी हे चौथंच राईट उत्तर आहे का ते मी तुम्हाला इथे दाखवतो. राईट. कारण की हे चौथा इथे तर हा चुकीचा ठरणार आहे. कोणता? दुसऱ्या नंबरचा. आता हा जो चौथा आहे हाच राईट आहे का तुमच्या समाधानासाठी मी सोडून दाखवतो. तर इथे बघा माय डिअर फ्रेंड, आय आणि सी च्या मधात गुणाकार, म्हणजेच आय ही बहीण आहेत. कोणाची बहीण आहेत? आय ही बहीण आहेत, सी ची बहीण आहेत. सी आणि एन च्या मधात अधिक चिन्ह म्हणजेच मुलगी. सी ही मुलगी आहेत. कोणाची मुलगी आहेत? एन ची मुलगी आहेत. आणि एन आणि जेच्या मधात वजा चिन्ह आहे आणि वजाला भाऊ म्हटलेला आहे. एन हा भाऊ आहे. कोणाचा भाऊ आहे? जेचा भाऊ आहे. बरोबर आहे. तर जे एनचा भाऊ किंवा बहीण असणार. आणि इथे जर पाहिलं तर भावाची मुलगी म्हणजेच भाची हा चौथ्या नंबरचा ऑप्शन हा राईट ठरलेला आहे. बट पेपर मध्ये हा टाइमपास करायचं नाही. दोन ऑप्शन कॅन्सल झाल्याच्या नंतर आपल्याकडे दोनच ऑप्शन शिल्लक राहिले. त्याच्यापैकी एक ऑप्शनला सोडवायचं, डायग्राम तयार करायची आणि डायग्राम नुसार जर उत्तर जे सांगितलेलं आहे ते जर उत्तर मिळालं तर ठीक आहे. जर नाही मिळालं तर त्या सिच्युएशन मध्ये उरलेल्या एका ऑप्शनला टिक करून द्यायचं. हा प्रश्न वन सेवा पूर्व परीक्षा 2018 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. अगदी बरोबर. त्याचप्रमाणे नेक्स्ट प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 हा भरपूर सोपी आहे. डायग्रामचा वापर करून आपण सोडवू शकतो. अगदी बरोबर. ए हे सी चे वडील आहेत. ए हे सी चे वडील आहेत. डी हा सी चा डी हा बी चा मुलगा आहे.
ए हे सी चे वडील आहेत, वडील म्हणजे वरच्या जनरेशनवर, वरच्या पिढीवर, सी खाली असणार, बरोबर आहे. डी हा बी चा मुलगा आहेत. आता या डायग्राम मध्ये मी म्हणजे लिहू शकत नाही, मी समोरचं वाचतो. ई हा ए चा भाऊ आहेत. ई कोणाचा भाऊ आहेत? ए चा भाऊ ई आहेत, राईट. नंतर जर सी डी ची बहीण असेल, सी डी ची बहीण असेल, सी डी ची बहीण असेल, हा एक वाक्य स्किप झाला होता. डी बी चा मुलगा असेल, मग मुलगा जर असेल तर या ठिकाणी हे पती पत्नी होतील, दोन्ही पती पत्नी, म्हणजेच बी आई डी आणि सी ची आणि ए बाबा डी आणि सी ची. ही एक डायग्राम आकृती तयार होते. या आकृतीमध्ये तर बी चे ई सी नाते काय? बी चे ई सी नाते काय? ई भाऊची बायको म्हणजेच दीर, भाऊची बायको म्हणजेच दीर, आणि इंग्लिश मध्ये जर सांगायचं झालं तर सिस्टर इन लॉज, राईट. ठीक आहे. सोपे प्रश्न, व्यवस्थित डायग्राम, इथे डायग्रामनी सोडू शकता तुम्ही. विदाऊट डायग्राम जर सोडवायला गेले तर टाइमपास जास्त होईल, डायग्रामचा वापर करायचा, आकृतीने सोडून घ्यायचं. त्याचप्रमाणे नेक्स्ट प्रश्न क्रमांक 7. हा प्रश्न पाहिल्याबरोबर टिक करू शकता, म्हणजे डायग्रामचा वापर न करता. मग सांगतो कोणत्या पद्धतीने सोडवायचं. दीपक नितीनला म्हणाला, दीपक म्हणाला, कोणाला म्हणाला? नितीनला म्हणाला. आता दीपक नितीनला म्हणाला, म्हणणारा कोण आहेत? म्हणणारा आहे दीपक. त्या म्हणणाऱ्याच्या जागेवर स्वतःला घ्यायचं, आपल्याला कन्सिडर करायचं की तो दीपक म्हणजेच मी आहेत, माझंच नाव दीपक आहे, हे समजून घ्यायचं. आणि आपण आपला जो मित्र आहे नितीनला आपण सांगत आहोत, ही जी माहिती दिलेली आहे. समोर जो मुलगा फुटबॉल खेळत आहे, मी सांगत आहे, समोर जो मुलगा फुटबॉल खेळत आहे तो माझ्या वडिलांच्या, मी म्हणजेच कोण? दीपक, बरोबर आहे, दीपक. ठीक आहे, लिहितीने पाहिल्याबरोबर सांगतो मी तुम्हाला. माझ्या वडिलांच्या, माझे वडील, वडिलांच्या पत्नीच्या म्हणजे माझ्या आईच्या मुलीच्या म्हणजे माझी बहीण, दोन भावांमधील, माझ्या बहिणीचे दोन भाऊ, त्याच्यापैकी एक मी आणि दुसरा तो व्यक्ती ज्याच्याबद्दल माहिती चालू होती, बरोबर आहे. तर लहान भाऊ आहे, म्हणजे माझ्या बहिणीचा तो लहान भाऊ आहे, म्हणजे माझा पण भाऊ, अगदी बरोबर. या ठिकाणी फुटबॉल खेळत असलेल्या मुलाचे दीपकशी नाते काय? दीपकशी नाते भाऊ. विदाऊट डायग्राम पाहिल्याबरोबर टिक करू शकता. पुन्हा सांगतो, जर हा विषय समजला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, राईट. दीपकच्या जागेवर आपण मानून घ्यायचं की मीच दीपक आहोत, अगदी बरोबर. जर दीपक मी आहो तर आपण आपल्या मित्राला सांगत आहोत, आपला मित्र कोण आहे? नितीन आहे. त्या नितीनला सांगत आहो की समोर जो मुलगा फुटबॉल खेळत आहे तो माझ्या वडिलांच्या पत्नीच्या म्हणजेच माझ्या आईच्या मुलीचे दोन भाऊ आहेत, म्हणजे माझ्या आईची मुलगी म्हणजेच माझी बहीणचे दोन भाऊ आहेत, त्याच्यापैकी एक मी आणि दुसरा लहान जो आहे, जो फुटबॉल खेळत होता तो व्यक्ती. तर तो व्यक्ती माझा भाऊ असणार आहे. विदाऊट डायग्राम तुम्ही टिक करू शकता. या पद्धतीनं या प्रश्नाला सोडवायचा. हा PYQ आहे, बरं. कर सहाय्यक पूर्व परीक्षा 2017 मध्ये आलेला हा प्रश्न आहे, राईट. त्याचप्रमाणे नेक्स्ट, तर 2011 ते 2025 चे पूर्ण जे काही आयोगाने आतापर्यंत प्रश्न विचारलेले आहेत, तर ती आपल्या अकॅडमीची एक बुक आहे. त्या बुक मध्ये 1 लाईन स्वरूपात नोट्स तयार, त्या बुक जबरदस्त लेवलची बुक आहे. त्या बुक मध्ये महाराष्ट्राचा इतिहास, जे काही विषय आहेत चांगले मॅथ आणि रिझनिंग सोडून, बरं मॅथ आणि रिझनिंग तुम्हाला या बुक मध्ये मिळणार नाही. बाकीचं जीकेचा पूर्ण भाग हे वेगवेगळ्या परीक्षेचं नावं दिलेलं आहेत. जर तुम्हाला याच्याबद्दल या संदर्भात काही माहिती असल्यास अकॅडमीचा नंबर आहे, त्या अकॅडमीच्या नंबरवर तुम्ही कॉल करून विचारू शकता. पण बुक खरंच चांगली आहे. नेक्स्ट, आता इथे सुरुवातीला जर तुम्ही थंबनेल पाहाल असेल तर थंबनेल मध्ये मी 2 युनिट सांगितले होते तुम्हाला. पहिल्या नंबरचा युनिट म्हणजे ब्लड रिलेशन नातेसंबंध. पहिल्या नंबरचा युनिट ब्लड रिलेशन
ब्लड रिलेशन, नातेसंबंध. आणि दुसऱ्या नंबरचा कंपॅरिझन कोडिंग. कंपॅरिझन कोडिंग, या कंपॅरिझन कोडिंग हा युनिट कव्हर झालेला आहे. या युनिटमध्ये एकूण 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे कोडेड ब्लड रिलेशन. दुसरा प्रकार जो आहे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला म्हणतो डबल इन्व्हर्टेड कॉमाच्या स्वरूपात. आणि तिसरा सिंपल साध्या माहितीनुसार डायग्राम तयार करून काढायचे. असे 3च प्रश्न ब्लड रिलेशन मध्ये सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहेत. त्याचप्रमाणे कंपॅरिझन कोडिंग. आता कंपॅरिझन कोडिंग, या कंपॅरिझन कोडिंगलाच इनइक्वॅलिटी पण म्हटल्या जाते. बँकच्या परीक्षेत इनइक्वॅलिटीचे 5 प्रश्न येतात. सोबतच बँकच्या ज्या काही एक्झाम होतात, पीओ झालं, क्लर्क झालं, एसओ झालं, राईट, मॅनेजर, त्याचप्रमाणे एक आहेत TCS. ज्यावेळेस TCS एक्झाम घेते तर त्या एक्झाममध्ये पण 2 प्रश्न या घटकाचे राहतात. आणि आपल्या MPSC मध्ये जर सांगायचं झालं MPSC, तर MPSC मध्ये कोडेड जास्त इम्पॉर्टंट आहेत. आणि या कोडेड इनइक्वॅलिटी. तर इनइक्वॅलिटीचे 2 पार्ट, कोडेड आणि डायरेक्ट इनइक्वॅलिटी. कोडेड इनइक्वॅलिटी डायरेक्ट. बाकीच्या बँकच्या परीक्षेत आणि TCSच्या परीक्षेसाठी हे डायरेक्ट सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि डायरेक्ट इनइक्वॅलिटीचे जे रूल्स आहेत ते सिमिलर सारखे रूल इनडायरेक्ट म्हणजे कोडेड इनइक्वॅलिटीचे आहे, राईट. आता बघा, हा एक प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 8. TCS मध्ये आलेला हा प्रश्न आहे. TCS या परीक्षेत आलेला हा प्रश्न आहे. आता याचे रूल्स एकूण हे प्रश्न सोडवण्यासाठी एकूण 4 रूल आहेत. पहिला रूल, 4 रूल आहेत. पहिला रूल, दुसरा रूल, तिसरा रूल आणि चौथा रूल. या 4 रूलचा वापर करून तुम्ही नक्कीच एकही प्रश्न म्हणजे कंपॅरिझन कोडिंग किंवा इनइक्वॅलिटी, डायरेक्ट इनइक्वॅलिटी, इनडायरेक्ट इनइक्वॅलिटी चे चुकणार नाहीत. पहिल्या नंबरचा रूल, तर पहिल्या नंबरच्या रूलमध्ये हे जे चिन्ह आहेत ज्याला आपण तुलनात्मक संकेतन पण म्हणतो, बरोबर आहे. तर तुलना हे सिंगल दिसतात, या चिन्हाला लेस दॅन म्हणतात, या चिन्हाला ग्रेटर दॅन. म्हणजे हा लहान हा मोठा, त्याचप्रमाणे लहान किंवा बरोबर आणि हा मोठा किंवा बरोबर, हा बरोबर. आणि एक जो आहे पहिला किंवा दुसरा हा ऑप्शन राहतो, पहिला किंवा दुसरा, आयदर ऑर, या टाईपचं पैकी कोणतेही एक. ठीक आहे. आता हे सोडवण्यासाठी एकदम सिंपल सांगतो, आणि हे लेस दॅन, ग्रेटर दॅन, लहान आणि हा मोठा. लहान नाही हे निगेटिव्हचं वाक्य पण वापरल्या जाते. म्हणजे याचा अर्थ हा मोठा आणि बरोबर नाही. हा मोठा आहे म्हणजे लहान किंवा बरोबर नाही. हा लहान किंवा बरोबर आहे म्हणजे हा मोठा नाही. हा मोठा किंवा बरोबर आहे म्हणजे लहान नाही. हा बरोबर आहे म्हणजे हा मोठा आणि लहान नाहीत. असे हे जे आतमध्ये दिलेले आहेत हे पॉझिटिव्ह वाक्य झाले आणि हे निगेटिव्ह वाक्य झाले. चिन्ह या प्रकारे येऊ शकतात, राईट. आता बघायचं सोडवण्यासाठी हे तर स्टोरी झाली की 4 रूल आहे. सुरुवातीचे 3 रूल फास्ट मध्ये क्लिअर करून देतो आणि चौथा रूल त्या एक्झाम्पल मध्येच मी तुम्हाला समजून सांगेल. रूल नंबर 4. तर पहिल्या रूल मध्ये हे सिंगल काढायचं आहे. सिंगल काढण्यासाठी म्हणजे काय करायचं, सिंपल जर सांगायचं झालं तर आपल्याकडे जर असं जर पाहिलं तर तुम्ही जर मला पाहाल या ठिकाणी, तर किंवा मी जर असं जर केलं तर हा दरवाजा घेऊ आपण. हा दरवाजा उघडा आहे. असं जर पाहिलं तर हा दरवाजा उघडा आहे. आणि म्हणजेच इथून हा P साठी दरवाजा उघडा आहे, इथे X साठी दरवाजा उघडा आहे. म्हणजे P ला दरवाजातून T कडे जायचं आहे आणि इथे X ला दरवाजातून, याला आपण दरवाजा म्हणू, दरवाजा. आणि हे दरवाजा आणि खिडकी, दरवाजा आणि खिडकी, आणि याला बरोबरच म्हणू.
बरोबरच्या जागेवर बरोबरच पाहिजे, पूर्ण बरोबर, बरोबरच्या सोबत मजाक चालणार नाहीत, बरोबरच्या जागेवर बरोबरच पाहिजे. आता हे दरवाजा, दरवाजा कमीत कमी एक दरवाजा असायला पाहिजे आणि दरवाजा बंद नसायला पाहिजे, बाकीची चिन्ह आपल्याला चालतात. राईट, म्हणजे पीला एक दरवाजा दिसला पाहिजे, टी पर्यंत जायचं आहे, पीला टी पर्यंत जायचं आहे, पण एक दरवाजा दिसला पाहिजे. दरवाजा खिडकी हा वेगळा भाग झाला, म्हणजे तो दरवाजा आहे, त्या दरवाजाच्याच आतमध्ये खिडकी लावलेली आहे, स्पेशल दरवाजा, इथे खिडकी राहणार नाही. राईट, तर दरवाजा पी पासून सुरुवात करायची. इथे जर पाहिलं तर पी हा जे कडे पीला टी कडे जायचं आहे, एक दरवाजा दिसला आणि मधात कुठेच दरवाजा किंवा दरवाजा खिडकी बंद नाहीयेत, म्हणजे हा पहिल्या नंबरचा अनुमान हे बरोबर आहेत. आता दुसऱ्या नंबरचा अनुमान, दुसऱ्या नंबरच्या अनुमान मध्ये एक्स ला दरवाजा जे पर्यंत जाण्यासाठी कमीत कमी एक दरवाजा दिसायला पाहिजे. एक्स पासून सुरुवात करायची. एक्स ला कुणाकडे जायचं आहे, जे कडे. एक्स हा दरवाजानी पी कडे गेला आणि पी हा जे कडे गेला, बट एक्स ला पी कडे, एक्स ला जे कडे जायचं आहे, एक्स ला कुणाकडे जायचं आहे, जे कडे जायचं आहे. कमीत कमी एक्स ला जे पर्यंत जाण्यासाठी एक दरवाजा दिसायला पाहिजे, तर एक दरवाजा आहेत, कारण की एक्स पी आणि हे तर जसच्या तसं समोरचं तर ॲज इट इजच राहणार ना, बरोबर आहे की नाही आहेत. कमीत कमी एक दरवाजा, दुसरा पण राईट. जर दोनही अनुमान राईट असेल, कारण की दोनही अनुमान जर राईट असेल, ज्या ऑप्शन मध्ये अनुमान पहिला दोनही सत्य आहेत, तिसऱ्या नंबरचं राईट उत्तर. म्हणजे सुरुवात कशी करायची पुन्हा सांगतो. अशा टाईपच्या उदाहरणाला सोडवण्यासाठी चारच रूल लक्षात ठेवायचे. हा पहिला रूल म्हणजे कोणता, दरवाजा काढण्यासाठी कमीत कमी त्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीपर्यंत जाण्यासाठी कमीत कमी एक दरवाजा असणे अनिवार्य आहेत. राईट, आणि दरवाजा बंद नसायला पाहिजे. दरवाजा आणि खिडकी काढण्यासाठी दरवाजा आणि खिडकी हे दोन्हीच असायला पाहिजे. एक दरवाजा जर मधात आलं तर ते चालणार नाही, किंवा दरवाजा बंद आलं तरीही ते अनुमान चुकीचं राहतात. नंतर इक्वल टू च्या जागेवर बरोबरच्या जागेवर बरोबरच पाहिजे. मग एक्झाम्पल सोडवायचं झालं तर अनुमान पासून सुरुवात करायची आणि त्या अनुमान मध्ये जे दोन अल्फाबेट राहतात, जे दोन व्यक्ती राहतात, पी आणि जी, पीला टी पर्यंत जाण्यासाठी कमीत कमी एक दरवाजा दिसायला पाहिजे. पी पासून तर टी पर्यंत एक दरवाजा आहे आणि कुठेच दरवाजा खिडकी हे बंद नाही आहेत, म्हणजेच पहिल्या नंबरचा राईट उत्तर. सुरुवात तुम्हाला अनुमान पासून करावी लागेल. जबरदस्त 50-60% तर क्लिअर झालेला आहे. आता हे काही एक्झाम्पल सोडवण्याच्या नंतर हे पूर्णपणे 100% तुम्हाला पूर्ण समजून जाईल. राईट, ठीक आहे. पुन्हा मी तुम्हाला काय बोललो होतो की सुरुवात जी आहे आपल्याला सुरुवात कुठून करायची आहे, सुरुवात अनुमानेपासून करायची आहे. एक्स ला दरवाजानी यू ला दरवाजानी एक्स कडे जायचं आहे. यू बघा, यू ला एक्स कडे जाण्यासाठी इथे बघा हे बंद आहे, दरवाजा खिडकी बंद, म्हणजे हा जाऊ शकत नाही. ई ला दरवाजा आणि खिडकीनी क्यू कडे जायचं आहे. ई पासून सुरुवात करायची. ई पासून तर क्यू पर्यंत इथे एक दरवाजा आणि हे दरवाजा बंद पण आहेत, म्हणजे दरवाजा काढण्यासाठी कमीत कमी एक दरवाजा असायला पाहिजे आणि दरवाजा आणि खिडकी काढण्यासाठी ते मधात दरवाजा खिडकी आणि दरवाजा खिडकी बंद नसायला पाहिजे. म्हणजे ओव्हरऑल जर सांगायचं झालं, इथे जर या फॉर्मॅटनी जर राहिलं असतं, बरोबर एक्स ओ एन आणि एफ यू डी आणि क्यू, तर हे बरोबर राहिलं असतं असं. जर कारण की ई पासून तर क्यू पर्यंत जाण्यासाठी मधात दरवाजा खिडकी जर काढायचा आहे तर मधात दरवाजा आलं नाही पाहिजे, सिंगल दरवाजा बरं, आणि सोबतच दरवाजा किंवा खिडकी हे बंद नसायला पाहिजे. ओव्हरऑल कुठेतरी एक दरवाजा दिसतो का, नाही दिसत. बंद दिसतो का, नाही दिसत. म्हणजेच या ठिकाणी हा दुसऱ्या नंबरचा इथे राईट आहेत बरं, बट या ठिकाणी हे चुकीचं आहेत. पहिलाही चुकलेला आहेत आणि सोबत दुसरा पण चुकलेला आहे, दोन्ही चुकीचे आहे. अनुमान पहिला आणि दुसरा दोनही सत्य नाहीत. ई नंबरचा ऑप्शन हे राईट आहे. त्याचप्रमाणे नेक्स्ट प्रश्न क्रमांक 10. अनुमान पासून सुरुवात करायची. एक्स आणि डब्ल्यू च्या मधात बरोबरच चिन्ह पाहिजे. वाय आणि डब्ल्यू च्या मधात बरोबर. वाय पासून तर डब्ल्यू
च्या मधात बरोबर, बरोबरच्या जागेवर बरोबरच पाहिजे. बरोबर आहेत, इथे बरोबर आहेत का? नाही आहेत. म्हणजे इथे जर y बरोबर z बरोबर w जर राहिलं असतं तर हे बरोबर राहिलं असतं, बट इथे नाही आहेत म्हणजे हे चुकीचं आहेत. त्याप्रमाणे y ला दरवाजानी w कडे जायचं आहे, तर एक दरवाजा असणे अनिवार्य आहे. दरवाजा खिडकी हा भाग वेगळा आहे, ते एकत्र येतात बरोबर आहे. तर या ठिकाणी y ला सिंगल दरवाजाने w कडे जायचं आहे. एक y पासून तर w पर्यंत एक दरवाजा दिसत नाही, दरवाजा खिडकी सोबत दिसतात. आपल्याला स्पेशल दरवाजा दिसायला पाहिजे. बरोबर आहे, म्हणजेच हे चुकीचं आहे. तर पहिला चुकीचा, दुसरा चुकीचा, दोन्ही चुकीचं राहिल्याच्या नंतर मी तो रूल तुम्हाला समजून सांगतो. कोणता रूल? आयदर ऑरचा रूल. आयदर आणि ऑर, आयदर फर्स्ट ऑर सेकंड, आयदर फर्स्ट ऑर सेकंड. किंवा हा जो ऑप्शन आहेत ना, ऑप्शन क्रमांक डी नंबर समजून सांगतो. या डी नंबर मध्ये पहिले तर दोन्ही विधानमध्ये पाहिल्याच्या नंतर अनुमान हे चुकीचे असायला पाहिजे. अनुमान चुकीचे असायला पाहिजे. चुकीचे असल्याच्या नंतर आयदर ऑरचे दोन रूल येतात. पहिला, कंबाईन केल्याच्या नंतर जर ट्रू दिसत असेल किंवा दोन कन्क्ल्युजन मध्ये तीन सिम्बॉल, याचं मिनिंग इथे सांगतो मी तुम्हाला. आता या दोन्ही याला जर मी कंबाईन करतो तर y आणि w च्या मधात हे चिन्ह तयार, y आणि w सारखेच आहेत, बरोबर आहे की नाही? आणि हे जर तुम्ही पाहिलं तर y ला दरवाजा आणि खिडकीने w कडे जायचं आहे, तो जाणार. तर याचं उत्तर तुम्ही हा ऑप्शन टिक कराल, बट हा ऑप्शन उत्तर राहणार नाही. याचं उत्तर काय असणार? अनुमान पहिला किंवा दुसरा पैकी एक सत्य आहेत. आणि चांगल्या शिकवणाऱ्यांना पण हा रूल माहित नाही आहेत, कारण की आयदर ऑरचे दोन रूल येतात. हे दोन पैकी एक जे सत्य आहे त्याचे दोन रूल, त्याच्यापैकी पहिला रूल म्हणजे जर आपण कंबाईन करतो, या दोन्ही कन्क्ल्युजनला कंबाईन केल्याच्या नंतर आलेला कन्क्ल्युजन जर विधानमध्ये दिसत आहे जसच्या तसंच, जर तो राईट आहे तर तो आयदर ऑर असतो, नायदर नॉर राहू शकत नाही. आणि याचंच दुसरं सांगतो. सपोज जर इथे y पहिल्या नंबरचा, जर या ठिकाणी असे दोन अनुमान दिले असते, y पहिल्या नंबरचा कन्क्ल्युजन आणि हा दुसऱ्या नंबरचा कन्क्ल्युजन. y ला दरवाजानी w कडे जायचं आहे म्हणजे पहिला चुकला. नंतर y ला आणि w ला दरवाजानी खिडकीनी कुणाकडे जायचं आहे? y कडे, दुसरा पण चुकला. दोनही चुकल्याच्या नंतर दोन कन्क्ल्युजन मध्ये दोनच अल्फाबेट आहे आणि तीन सिम्बॉल, एक ग्रेटर आलेला आहे, दुसरा लेस आलेला आहे आणि तिसरा जो आहे तो बरोबर आलेला आहे. तर हे नायदर नॉर हे दोनही चुकीचे राहणार नाही. याचाही उत्तर जो आहे तो उत्तर काय राहील? याचाही उत्तर जो आहे तो ऑप्शन नंबर डी च राहणार. म्हणजे दोन पैकी एक सत्य असतील. याचं एक साधं सांगतो. माझ्याकडे तुमच्यापेक्षा जास्त नॉलेज आहेत, पहिला अनुमान. दुसरा अनुमान, तुमच्याकडे माझ्यापेक्षा जास्त नॉलेज किंवा बरोबर नॉलेज, दोन पैकी एकच अनुमान बरोबर असणार, दोनही चुकीचे राहू शकत नाही. तर आयदर ऑर जे आहे दोन पैकी एक, याचे असे हे दोन रूल आहेत, जबरदस्त रूल आहेत, राईट. त्याचप्रमाणे नेक्स्ट प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11, y ला दरवाजानी आर कडे जायचं आहे. y दरवाजा आणि खिडकीनी जात आहे, कमीत कमी एक दरवाजा पाहिजे. हा एक दरवाजा नाही बरं, हे सोबत चिन्ह आहे, दरवाजा खिडकी सोबत, स्पेशल पाहिजे आपल्याला दरवाजा. नाही आहेत म्हणजे पहिल्या नंबरचा चुकला. नंतर आरला दरवाजा आणि खिडकीने y कडे जायचं आहे, इथे दरवाजा खिडकी बंद आहेत म्हणजे तो जाऊ शकणार नाही, दुसरा चुकीचा आहे. बट दोनही चुकीचे राहिल्याच्या नंतरच आयदर ऑर रूलचा वापर करायचा. अनुमान एक किंवा अनुमान दोन पैकी एक सत्य हा उत्तर राहील. हा दोनही चुकीचा आहेत, हे उत्तर राहणार नाही बरं. नाही तर ही मिस्टेक करतात, चांगले चांगले विद्यार्थी मिस्टेक करतात या ठिकाणी, कारण की इथे y तीन चिन्ह, या ठिकाणी दोन्ही चुकले. अल्फाबेट दोन्ही सारखे आहेत, सारखे राहिल्याच्या नंतर ग्रेटर, लेस आणि इक्वल तीन चिन्ह आहेत.
तुमच्या माझ्याकडे जास्त नॉलेज किंवा तुमच्याकडे माझ्यापेक्षा जास्त किंवा बरोबर या पद्धतीचा वापर करायचा. नेक्स्ट प्रश्न क्रमांक हा आपल्या पेपरसाठी सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. आता सुरुवातीचे TCS चे एक्झाम्पल मी तुम्हाला याच्यासाठी सांगितले कारण की या टाईपचे उदाहरण सोडवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला हे समजलं पाहिजे की सोडवायचं कसं. हे जर क्लिअर राहिलं डायरेक्ट इनइक्वॅलिटी, मग आपण इनडायरेक्ट इनइक्वॅलिटी सोडू शकतो, कोडेड इनइक्वॅलिटी. तर सुरुवातीला या ठिकाणी हे वाचल्याच्या नंतर इथे जर पाहिलं टी हे लिहून घ्यायचे, पेपरमध्येच लिहायचे तिथे टी, टीच्या नंतर एस, यू, व्ही आणि एस. ठीक आहे, हे लिहिल्यानंतर बरोबर, या बरोबरला बरोबरच म्हटलेलं आहेत, कॉमा, ॲट द रेट जो आहे त्या ॲट द रेटला ग्रेटर म्हटलेला आहेत, कॉमा, आणि हा जो दिसतो रिलेशन मध्ये डायरेक्टली प्रोपोर्शनलला या ठिकाणी लेस म्हटलेला आहेत. नंतर व्ही टी आणि टी व्ही यांच्या मधात ॲट द रेट म्हणजेच हा लेस आणि बरोबरला बरोबरच म्हटलेला आहेत. राईट. आता बघा टीला दरवाजाने व्ही कडे जायचं आहे. टीला टी हा एस कडे जाणार आणि एस हा व्ही कडे जाणार. टी आणि एस बरोबर आहे आणि एस कुठे जाणार, व्ही कडे जाणार. म्हणजे हा पहिल्या नंबरचा बरोबर आहे. आता टी आणि व्हीच्या मधात बरोबर पूर्ण बरोबर राहिलं असतं तरच हे बरोबर, हे चुकीचं. म्हणजेच पहिल्या नंबरचा अनुमान हे राईट आहेत. किती सोपी आहेत बरं, फक्त ते रूल आपल्याला बरोबर समजले पाहिजे. प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13. पी नंतर आहे क्यू, क्यूच्या नंतर आहे आर आणि आरच्या नंतर आहे एस. पी क्यूच्या रिलेशन मध्ये आहेत, क्यू आरच्या रिलेशन मध्ये, आर एसच्या रिलेशन मध्ये आहेत. आता हा जो सिम्बॉल आहे हा सिम्बॉल बघतो मी या ठिकाणी पर्सेंटेज. पर्सेंटेज ए बी पेक्षा मोठा आहे, बी च्या समान नाही. मोठा आहेत, मोठा आहे, समान नाही, फक्त मोठा आहे. ए बी पेक्षा मोठा आहे, बी च्या समान नाही, मोठा आहे, समान नाही. बी च्या समान नाही, मोठा आहे पण समान नाहीत. ठीक आहे, कोण, हा सिम्बॉल. नंतर स्टार लहान किंवा मोठे नाहीत म्हणजे बरोबर, आणि ॲट द रेट ए बी पेक्षा लहान आहे, कॉमा, बी च्या समान नाही, लहान आहेत, असे हे सिम्बॉल. आता पर्सेंटेज, पर्सेंटेज म्हणजेच ग्रेटर, नंतर स्टार म्हणजेच इक्वल, इथे बघा स्टार समजत आहे. त्याचप्रमाणे ॲट द रेट म्हणजेच लेस. इथे पहिल्या नंबरचा अनुमान एस क्यू, पहिल्या नंबरचा अनुमान एस आणि क्यू. चला इथेच ठेवतो मी एस क्यू, क्यू ला बरोबर म्हटलेलं आहेत एस आणि क्यू. पी ॲट द रेट म्हणजेच लेस आणि आर ॲट द रेट लेस पी. बरोबरच्या जागेवर पूर्ण बरोबरच पाहिजे, पहिल्या नंबरचा चुकीचा आहेत कारण की एस आणि क्यू पर्यंत पूर्ण बरोबर बरोबर राहिलं असतं तर बरोबर राहिलं असतं. राईट, पहिला चुकला. क्यू ला दरवाजानी कोणाकडे जायचं आहे, पी कडे जायचं आहे, क्यू ला जायचं आहे. इथे क्यू पी पर्यंत दरवाजानी जाणार नाही, दुसरा चुकला. नंतर पी ला दरवाजानी आर कडे जायचं आहे, पी ला दरवाजानी आर कडे जाण्यासाठी एक दरवाजा कमीत कमी आहे, म्हणजे तिसऱ्या नंबरचा राईट आहे. तिसरा ओनली थर्ड, ऑप्शन नंबर 4 इज राईट. ठीक आहे, हा कोणत्या परीक्षेत आलेला आहे, वनसेवा पूर्व परीक्षा 2019. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14. जे एच, जे नंतर आहे एच, एचच्या नंतर आहे टी, टीच्या नंतर आहे आर, टीच्या नंतर आहे आर आणि आरच्या नंतर आहे एफ. पहिल्या नंबरचा जे आर पहिला अनुमान, आर एफ दुसरा अनुमान, जे आणि टी तिसरा अनुमान. हे पहिले करून घ्यायचं. या ठिकाणी ॲट द रेट ए बी पेक्षा लहान नाही, लहान नाही म्हणजे मोठा बरोबर आहेत. ए बी पेक्षा लहान नाही म्हणजेच मोठा आणि बरोबर आहेत. ए बी पेक्षा लहान नाही आणि बी एवढा नाहीत, लहान नाही बरोबर नाही म्हणजेच मोठा. नंतर ॲट द रेट ए बी पेक्षा मोठा नाही, लहान आणि बरोबर. ओ ए बी पेक्षा मोठा नाही आणि बी पेक्षा लहान नाही, मोठा नाही, लहान नाही म्हणजेच बरोबर. आणि नंतर झेड ए बी पेक्षा मोठा नाही आणि बी एवढा नाहीत म्हणजेच लहान. हे आपण लिहून घ्यायची, त्या पेपरमध्येच लिहून घ्यायची. लिहिल्याच्या नंतर हा जो हॅश आहे या हॅशला ग्रेटर म्हटलेला इथे ठेवायचं. नंतर ओ म्हणजेच या ठिकाणी बरोबर आहेत. नंतर तिसरा झेड म्हणजेच लेस आणि चौथ्या नंबरचा पर्सेंटेज म्हणजेच लेस दॅन इक्वल टू. पहिल्या नंबरचा हॅश, हॅशला या ठिकाणी म्हटलेला आहेत
ग्रेटर ग्रेटर ग्रेटर. जेला दरवाजानी आर कडे जायचं आहे, जे हा आर पर्यंत दरवाजा बंद पहिला चुकला. आरला दरवाजानी एफ कडे जायचं आहे, आरला दरवाजानी एफ कडे जायचं आहे, आरला इथे पण दरवाजा बंद. नंतर जेला दरवाजाने टी कडे जायचं आहे, जे दरवाजाने टी कडे जायचं आहे, गेला कमीत कमी एक दरवाजा असणे अनिवार्य आहे. तिसऱ्या नंबरचं राईट उत्तर आहे. त्याचप्रमाणे नेक्स्ट आता बघा प्रश्न क्रमांक 14. या स्वरूपात पण पेपरमध्ये विचारण्यात येतात. आता मी काय करतो, पी नंतर आहे क्यू आणि त्याच्यानंतर आहेत आर. जर क्यूला एक जर पकडलं किंवा आरला सुरुवातीला पकडावं लागेल. आर जर एक आहेत तर क्यू मोठा आहे आर पेक्षा, क्यू मोठा आहे तर क्यूला 2 पकडतो. आणि पी हा दुप्पट आहे तर पी हा 4 असणार. क्यू आर हे दिलेलं आहे, आरला जर 1 पकडलं तर क्यू मोठा घ्यावा लागेल म्हणजे 2 पकडावं लागेल. आणि पी जो आहे तो दुप्पट आहे. आता या रिलेशन वरून इथे पुट करायचं तर इथे जर 2 क्यूच्या जागेवर किती आहेत, क्यूच्या जागेवर आहेत 2, 2 आणि 2 4 झाले. आणि बरोबर पी म्हणजे 4 मधून 1 जर गेलं तर या ठिकाणी 4 बरोबर 3 हे बरोबर नाहीत. आपल्याला काढायचं काय, चुकीचे आहेत. चुकीचे विधाने निश्चितपणे चुकीचे आहेत. यापैकी कोणते. आता हा जर पाहिला आर म्हणजे किती आहेत 1 आणि ग्रेटर दॅन पी 4 मधून तर 2 गेले तर 2 उरले, हाही चुकीचा आहेत, हाही चुकीचा आहेत. इथे जर पाहिलं पी गुणिला आर 4 1 4 आणि 2 गुणिला 2 हा जो आहे तर हा बरोबर आहेत. नंतर हा पी गुणिला क्यू 4 2 8 ग्रेटर हा पण चुकीचा आहेत. इथे काय म्हटलेलं आहे, विधाने कोणते कोणते चुकीचे आहेत, विधाने चुकीचे आहेत, सर्व चुकीचे आहेत, सर्व चुकीचे नाही आहेत, फक्त पहिला दुसरा ठीक आहे बरोबर आहे. तर फक्त पहिला चुकीचे आहेत नाहीत. विधाने सेकंड आणि दुसरा चुकीचा आहेत, ठीक आहे. नंतर फक्त विधान तिसरा चुकीचा आहेत आणि सर्व चुकीचे आहेत. पी आणि आर 4 आणि 2 राईट. तर या ठिकाणी जो आहेत मे बी हा क्वेश्चन रॉंग असू शकतो कारण की ऑप्शन मध्ये दिसून येईल, पण बेसिकली हे चुकीचे आहेत, हा एक बरोबर आहे. तर बरोबरचं विचारायला पाहिजे होता. तर या ठिकाणी हा ऑप्शन जो आहे हा राईट असू शकतो. राईट. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15 इथे काय म्हटलेलं आहे, एक इक्वेशन दिलेलं आहे, ते इक्वेशनला आपल्याला बरोबर सोडवायचं आहे आणि स्पेशली त्या स्वरूपात सोडवायचं. सोडून दाखवतो मी तुम्हाला कसं करायचं. इथे बघा पहिलं जे आहेत 2x बरोबर w प्लस झेड, नंतर 2w बरोबर x अधिक y आणि 2y बरोबर w. जर w ला मी 1 पकडलं तर y बरोबर 2, w 1 किंवा y ला पकडावं लागेल, y बरोबर 1 तर w बरोबर 2. आता w बरोबर जर 2 आहेत तर 2 आणि 2 4 तर 2x बरोबर 4 तर x बरोबर 2, x बरोबर 2, x बरोबर 2. w अधिक z आहे बरं, 2 नाही आहेत हे z आहेत, z आहेत म्हणजे पहिले आपल्याला मिळणार नाहीत. x आणि y, x आणि y, w अधिक z. आपल्याकडे x अधिक y w तर 2w 2 गुणिला 2 x अधिक y म्हणजेच 1, 4 मधून 1 गेला तर x बरोबर 3. आता x बरोबर 3, 3 दुने 6, w आहे तर 2 तर z काढायचा आहे. 6 मधून 2 जर गेले तर 4 उरले. आता पूर्ण क्लिअर झालं. x y z सर्वात लहान आहे y, y पेक्षा मोठा आहेत सर्वात लहान y, y पेक्षा मोठा w, w पेक्षा मोठा x आणि x पेक्षा मोठा z. हा रिलेशन ज्या ठिकाणी दिसतो आपल्याला दुसऱ्या ऑप्शन मध्ये दिसत आहे, हे राईट उत्तर आहेत. राईट. तर जे काही चांगल्या लेवलचे उदाहरण आहेत ते पूर्ण उदाहरण मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटच्या माध्यमातून ज्या काही चांगल्या कमेंट्स आहेत ते तुम्ही कमेंटच्या माध्यमातून टाकू शकता. बरोबर आहेत. नक्कीच जबरदस्त लेवलचे ट्रिक्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. ठीक आहे. चला.